माका वह्या तसंच कोण डबल जे असतो ना पकवाज वादक माका वह्या तसंच वाजवून घेतले. पकवाज वादक आपल्या मनात नाही वाजवायचा कारण माका समजता भुतूरला. किती कमी करा. हॅलो प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. बघा बघ बघ रे लांब बंद करू का काय करूया. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. एक नंबर तो गद्दार जर तो भजणार असत ना तर तू एक असं लक्षात घे. एक लक्षात घे मायबाप प्रेक्षक आपल्यावर प्रेम करणारे असत त्याच्यावर भडकून चालत नाही. तुझ्या सुरुवातीच्या त्याचा सुरुवातीचं मूड केलेलंच ना तू सांगितलं गपचूप बसण्यावर घे म्हणून तू वाचलंच होतोस नाही तर तुका दगवणं होते तेच. जेणे वरती आपल्या खुर्चीवर ठेवलं ना ती खुर्ची खाली केव्हा करतील ती पण सांगतात समजा ती पण समजायची नाही. लक्षात घे अरे बोलण्याची पद्धत आहे ना. जाऊ दे ठीक आहे तुका कळला ना बरं झाला. प्रेमावर वळलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला. रत्नागिरीत बाऱ्या आम्ही केल्या परंतु ते त्यांनी उलट मजा आणली. बोलत होते मायबाप प्रेक्षक कोणत्याही प्रकारचे असतात त्यांना सगळ्यांना घेऊन आपल्याला चालायचं असतं. ठीक आहे. सन्माननीय ओमकार पवार फेसबुकवाले हा ओमकार पवार त्यांनी मित्र वणव्यामध्ये या गाण्यासाठी मला 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. स्वागत करतोय. त्यांना त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असं परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय. तत्पूर्वी गजर म्हटल्यानंतर 1-2 गाणी आता हे लोक बोल सांगता ना की आतापर्यंत तुम्ही बघा युट्यूबच्या माध्यमातून ऑर्केस्ट्रा भजनात जर कोणी आणलो असत ना तर तू लोके बुवानच आणल्या लक्षात ठेवा. आणि तू आहे त्याचा गाणं म्हणतोस त्या देवीक स्मरून सांग की बाबासाहेबांचं गाणं आहे त्या अगोदर तू कधी आयुष्यात डबलवारीत म्हटलेलं का बुवा. आम्ही म्हणत सुरुवात केल्यानंतर त्याच्यावरती 4-5 गाणी आहेत ती पंचरत्नांची बांधलंच की त्याच्यावर लोकांकडनं पैसे घेतात इतकंच फरक आला सर. हे काय विषय नव्हते अगोदर. तू सांगतो ना हे महाराष्ट्र गीत हे मी म्हणतो काय तुझ्या नावावर का खोटं मारलेलं नाही आता. हे सगळ्यात तू लोकांचा चोरूनच तू आतापर्यंत केलेला सुरुवातीच्या मुलीपासून तर शेवटपर्यंत. पावसाचा उभं होतं का चिखलात जा समजा तुका खायचा. घेतो येणार मी एक लक्षात घ्या. मी बाबासाहेबांचं गाणं छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं 100% डबलबारीच्या माध्यमातून आतापर्यंत तुम्ही बघा ना 20-25 वर्षाचा इतिहास बघा मग तुमका समजा. या राजधानीवरती भगवान निशान है
भगवान शान आहे या राजधानीवरती भगवान शान आहे भगवान शान आहे रायगड किल्ला महाराज रायगड किल्ला महाराज काय सांग आवाज द्या उद्या मग तिला कसं द्यावं हा इंस्टाग्राम महागाच पडता लक्षात घ्या लोकेबुवांनी सांगायचं की लोकेबुवांनी सांगितलं की आता जी काय ट्रेंड आलाय ऐक लोकेबुवा आता तू सांगतो की आज हिरवा रंग नऊ रंग त्या देवीने 9 रुपयात घेतली तिला लक्षात त्या 9 रंगात प्रत्येक दिवसाच्या त्या रंगात त्यामध्ये काहीतरी प्रतीक आहे कुठली तरी त्या नवीन त्या देवींची 9 रुपये घेतली त्याचं प्रतीक आता 8-10 वर्षाचा विषय नाही आहे त्याच्यामुळे बायका करतात नाही आपण पुरुष मंडळी कुठे पण फिरतो पण बायका कुठे कार्यक्रमाला जात नाही म्हणतो विषय आहे फक्त व्हॉट्सअपचा वाचून हे मुद्दे मांडू नको दुकानदारांचे धंदे होतात म्हणून 9 रंग त्या हिरव्या रंगाच्या मागे काहीतरी इतिहास दडलेला तो कुठेतरी शोध त्या देवीबद्दल एक वाक्य बोलू शकत नाही तू बुवा आणि दुसरे सांगतात तर त्याच्यासाठी तू उलटा सुलटा सांगतोस आणि बारी मागून घेतोय नको नको एक लक्षात घ्या मी गजराच्या माध्यमातून लोकेबुवान जो गजर घेतलो ना त्या गजराचा अर्थ तुमचं काय सांगितलं तर फक्त सांगा ना किंवा त्या देवीबद्दल त्या देवाबद्दल एक तरी वाक्य सांगितलं असेल तर सांगा केवळ लोकांचे पैसे घ्यायचे 4-5 गाणे त्याच्यावर शायनिंग मारायची मंगल असता का हे ते म्हणायचं नाही वाटेक लागायचा हे धंदे आयुष्यभर 25 वर्षात केलं असते हे धंदे केलं आणि त्याच्यावर तू वाचलंस लोक सगळ्या त्या दिवशी ऐका त्या दिवशी असं भजन चालू होतं आणि एक माणूस मला 100 रुपये बक्षीस घेऊन दिलो आणि मी गाणं म्हणत होते फिरत्याचा कावरती देशी मातीला विठ्ठला तू वेडा कुंभा एवढ्यात एक माणूस 100 रुपयाची नोट घेऊन दिली बुवा बुवा म्हणाला बक्षीस मी म्हटलं धन्यवाद मी घेतलेलं गाणं तुमचा आवडला मला 100 रुपये बक्षीस दिलं तो म्हणालो नाही तुमच्या गाण्यातून माझा काही संबंध नाही तो म्हटलं हे 100 रुपये दिलाच कसले तो म्हणतात त्या गाण्यातल्या ओळीतले एक शब्द माझा काळजात घुसतो तो म्हणतात फिरत्या चाकावरती देशी देशी शब्द त्याच्या काळजात घुसलो मी त्याला 100 रुपये दिले असे सुद्धा लोक असतात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावरती नेहमी गाणं घेतो बुवाने घेतलं ते बुवा हल्ली घेतात मी पुढील पार घेतोय
दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या नायकावर एक प्याला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, सतभवानी परिभ्रमाच्या हाती लेखणी होती. विनादले दोघांच्या नावे कोकणातले दोघ, विनादले दोघांच्या नावे कोकणातले दोघ. एक त्या मैत्रीवर गाणं म्हणायला सांगितलं ते घेतो. एक कडवं घेतो फक्त. दुखडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये कारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवणव्यामध्ये कारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये कारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये कारव्यासारखा. वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही, वाट चुकणार नाही. अजून एक मित्रांनी गाणं. धन्यवाद. मेरे दिल की मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना ये जीना ये दिन कभी ना आए, तेरे संग जीना यहाँ तेरे संग याद करेगी दुनिया. का नाम दोषती का नाम,
हरे